नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक, महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. तर 7 जुलैचा संध्याकाळचा व्हिडिओ आम्ही बनवतोय. तर उद्या 8 जुलै 2026. तर बघा मित्रांनो, काल जो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो एक व्हिडिओ दिला, त्याच्यात त्यांनी सांगितलं की नाशिक जिल्ह्यामध्ये 300 मिलीमीटर पाऊस होऊ शकतो आणि प्रचंड वेगाने वारे वाहू शकतात. त्यावेळेस मात्र सर्व शेतकऱ्यांचे कॉल मला सुरू झाले. एवढे एसएमएस टाकले मला शेतकऱ्यांनी आणि कॉल 10-11 वाजेपर्यंत झाला होता की भाऊ खरंच इतका पाऊस होऊ शकतो का? तर बघा मित्रांनो, त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं, जो आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि भारतीय हवामानशास्त्र विभाग यांचं सांगतो की प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये जेवढे तुमच्या घरात मोबाईल असतील, सगळे जेवढे मोबाईल आहेत त्या मोबाईलवरती एसएमएस येत असतो की नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या भागामध्ये 4 तासानंतर मोठ्या पावसाची शक्यता. परंतु आतापर्यंत त्या एसएमएस वर कधीही पाऊस पडला नाही. लक्षात घ्या. तुम्ही देखील त्याचा विचार करा की तुमच्या मोबाईलवर एक आपत्कालीन टेक्स्ट मेसेज येतो की पावसाची शक्यता आणि कधीही पाऊस पडत नाही. तर असो, देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा ते सांगितलं, ते कशाच्या आधारे सांगितलं बघा. त्यांनी सांगितलं की 300 ढगफुटी होऊ शकते. याला कुठलाही शास्त्र आधार नाही मित्रांनो. तर बघा, मी जे काल माझ्या थंबनेल किंवा माझे व्हॉट्सअप किंवा स्टेटसला जे टाकलं होतं की रेड झोन. तर रेड झोन का सांगितलं? तर बघा, जेव्हा हवामानशास्त्र विभागाने सांगितलं की हा बघा, ती ही 7 तारखेची इमेज. तर 4 प्रकारचे ट्रायंगल्स असतात. ए म्हणजे रेड झोन, त्यानंतर ऑरेंज झोन, एक येलो झोन आणि ग्रीन झोन. आता ग्रीन झोन मध्ये किती पाऊस पडतो बघा, या ठिकाणी सांगितलंय. ग्रीन झोन मध्ये 2.5 ते 5 मिलीमीटर पाऊस त्या ठिकाणी ग्रीन झोन असतो. त्यानंतर 10 मिलीमीटर जर पाऊस असेल तर येलो झोन, त्या ठिकाणी वळीव पाऊस होण्याची शक्यता असते. 30 मिलीमीटर पाऊस जर पडला तर ऑरेंज झोन, तुम्ही बघू शकता की मध्य प्रदेशवर ऑरेंज झोन आहे. आणि जर 70 मिलीमीटर जर पाऊस पडला, 70 मिलीमीटर पाऊस जर पडला तर मित्रांनो, तर अगदी जमिनीमध्ये अगदी जर तुम्ही ते इमेज बघता की द्राक्ष बागेतून पाणी वाहतंय का टोमॅटोच्या बेडतून पाणी वाहतंय, तो 70 ते 80 मिलीमीटर पाऊस आणि तो रेड झोन ह्या ठिकाणी होता. म्हणून मी कालच्या त्या थंबनेलवर मी सगळी सांगितलं की रेड झोन आहे नाशिकवरती. तर आयएमडीचे फॉरकास्टिंग मध्ये हे. तर आता जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या गोष्टी सांगितल्या ढगफुटी, त्याला कुठलंही तथ्य नव्हतं. मात्र त्यामुळे सगळी सिस्टम कामाला लागली, शेतकरी घाबरले. त्यानंतर सगळे जे प्रशासनाच्या यंत्रणा, त्यांनी सगळे देवस्थान बंद झाले, पोलीस स्टेशननी त्यांचे काम सुरू केलं. म्हटलं कुठेही पाऊस त्या तुलनेत त्या ठिकाणी पडला नाही. तर आपण जो काही 70 मिलीमीटर पाऊस सांगितला होता, तर बघा मित्रांनो, आता नाशिक जिल्ह्यामध्ये मी काल जो झोन पहिल्यांदा टाकला की इंस्टाग्रामला टाकला, स्टेटसला टाकला, त्याच्यामध्ये सिन्नर आणि संगमनेरचा जो बेल्ट आहे तो त्याच्यामध्ये मेन्शन केलेला होता. आणि आज जो सकाळी पाऊस सुरू झाला तर तो त्याच भागात, त्या ठिकाणी पश्चिम भागात जास्त पडला. तर काल रात्री जो पाऊस सांगितला होता माझ्या रेड झोन 70 मिलीमीटर, तर आम्ही माझ्या लोकेशनला 45 ते 50 मिलीमीटर पाऊस या ठिकाणी पडला. जेव्हा आज आम्ही काकडी घेऊन मी नाशिक मार्केटला गेलो, तर जसं पश्चिम भागात गेलो तर त्या ठिकाणी पाऊस हा वाढत गेला. दिवसभर संततधार पाऊस हा नाशिककडे चालू होता. तर जसं जसं पश्चिमेकडे जावं तसा तसा पाऊस वाढत जातो. लक्षात घ्या, जसं आपण तो बेल्ट टाकलं होतं त्यानुसार पावसाचं प्रमाण हे वाढत गेलं. आणि पूर्व बाजूला हा पाऊस कमीच होता, म्हणजे नव्हताच आज पाऊस. म्हणजे काय होतं की मित्रांनो बघा, ढगफुटी का होते? तर या ठिकाणी तुम्ही बघा, आता बघा ढगफुटी का होते. ढगफुटीची 4 कारण: प्रचंड ओलावा, मॉइश्चर, जोरदार स्ट्रॉंग अपडेट हवा, त्यानंतर पर्वतांचा अडथळा, सह्याद्री पर्वतांच्या रांगा, त्यानंतर वाऱ्यांचा संगम आणि ढगांची स्थिरता आणि कॅफे. जेव्हा क्युम्युलोनिंबस नावाचे ढग तयार होतात, वळीव वातावरण तयार होतं, जर ढग असतील समोर, तर अशा परिस्थितीमध्ये ढगफुटी होण्याचे चान्सेस असतात. जर 850 हेक्टोपास्कल म्हणजे 1.5 किलोमीटर जर ढग होते, तर इतक्या खाली जेव्हा ढग असतात तर ते समुद्र सपाटीपासून मुंबईकडे पाऊस जबरदस्त देतात. लक्षात घ्या. परंतु सह्याद्री पर्वत ओलांडल्यानंतर, कसारा घाट ओलांडल्यानंतर नाशिककडे येताना त्या ढगांचा दम तुटतो, म्हणजे त्याची लेवल संपून जातो. त्यामुळे तो आपल्याकडे फक्त त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी, सुरगाणापेठ ह्या भागात पाऊस चांगला पडतो. आज देखील स्क्रीनवर इमेज बघा, त्र्यंबकेश्वर मुसळधार पाऊस, नाशिकचा चांगला पाऊस, नाशिकच्या अगदी पिंपळगाव, ओझर, खडकधामपर्यंत पाऊस. त्यानंतर पूर्वेला जसं जसं जावं पाऊसच नव्हता. मला जे कॉल आले, म्हणजे मित्रांनो बघा, याच्यामध्ये जर सांगितलं ना रेड झोन, तर बघा रेड झोन मध्ये किती मिलीमीटर पाऊस आहे? 70 मिलीमीटर. रेड झोन मध्ये काय होतं की अचानक
पाऊस कोसळतो 70 मिलीमीटर एकाच वेळेस, नाहीतर झड पाऊस लागतो आणि तो 12 तासामध्ये, 8 तासामध्ये, 4 तासामध्ये 70 मिलीमीटरच पाऊस होतो. पण आपल्याकडे जर आज बघितलं तर मी इंस्टाग्राम आणि युट्यूबला एक व्हिडिओ टाकलाय की जे मी बोललो होतो की 2 तारीख ते 10 तारखेच्या दरम्यान नाशिक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या धरण साठ्यामध्ये पाणी साठा वाढण्याची शक्यता आणि काही नद्यांना छोट्या तलावामध्ये पाणी येण्याची शक्यता आहे. तर पश्चिम बाजूच्या बऱ्याच धरणांमध्ये आज पाणी साठा वाढला आणि नद्यांना देखील पूर आले. माझे हवामानाचे अंदाज हे सिरीज असतात, त्याच्यात असा फार बदल नसतो. आज काय सांगितलं आणि उद्या काय सांगितलं असं नसतं. मागच्या 4 ते 5 व्हिडिओला धरूनच अंदाज असतात. म्हणजे त्याच्यामुळे मी मॉडेल सर्च करून तो सांगण्याचा माझा प्रयत्न असतो. आता आपण पुढचा अंदाज देखील बघूया. त्या ठिकाणी ज्या पद्धतीने सांगितलं होतं की इतक्या वेगानं प्रचंड वारे वाहतील, तर काल मॉडेलवरती फक्त 25 किलोमीटर प्रति तास इतके वाऱ्याची गती त्या ठिकाणी होती. त्याही पेक्षा कमी होती. इतका वारा सुटलाच नाही. मग त्यांनी ढग 300 मिलीमीटर पाऊस कोसळेल, ढगफुटी होईल, वारा सुटेल असं काही झालंच नाही. आपत्ती व्यवस्थापन विभागाचा जो काही मेसेज आला त्यात वारा होता. कुठे वारा होता? आणि गस्टिंग स्पीड 45 किलोमीटर होतं. तो सगळीकडे नव्हता, लक्षात घ्या. तर बघा मित्रांनो, 2 तारखेपासून ज्या काही सिस्टम बनल्या या ठिकाणी एक वेलमार्क लाईन तयार झाली. म्हणजे वाइंड मर्ज लाईन ही जी बनते त्याच्या प्रभावामुळे आपल्याकडे मुंबईच्या खंबाच्या आखाताजवळ काही जोरदार पाऊस त्या ठिकाणी कोसळला. तर त्याचं कारण ही वेलमार्क लाईन बनली होती. म्हणजे ही जी काही ट्रप बनते त्या ट्रपला ऍक्सेस ऑफ मान्सून ट्रप असे म्हणतात. म्हणजे जी ट्रप बनते ती मान्सून रेषा असते आणि ती ज्या ठिकाणी सक्रिय असते त्याच ठिकाणी पाऊस पडत असतो. ऑफशोर ट्रप ही या बाजूला बनते. ऑफशोर ट्रप इथे असते केरळ पासून ते गुजरात पर्यंत. आणि ही वेलमार्क लाईन आणि त्यानंतर ऍक्सेस ऑफ मान्सून ट्रप ही हिमालयाच्या पायथ्याशी ते मध्य भारतापर्यंत येत जात असते. ती कमी दाबाच्या पट्ट्यावर त्या ठिकाणी असते. तर आता बघा ही वेलमार्क लाईन उद्या हटण्यास सुरुवात होईल. त्या ठिकाणी सिस्टम देखील बघा. तर बघा सध्या जर बघितलं करंट रात्रीची जी काही सिस्टम बघितली की ही वेलमार्क लाईन आता हळूहळू सुरतकडे जाऊन मध्य भारतातून ती त्या ठिकाणी नष्ट होईल. तुम्ही स्क्रीनवर बघा, एक छोटासा व्हिडिओ मी टाकतो. तर ती ह्या ठिकाणी सक्रिय आहे. तर ती उद्या कुठे असेल आणि ती हळूहळू उत्तर भारतातून तिकडे निघून जाते. व्हिडिओच्या एका कोपऱ्यात तुम्हाला ती सिस्टम दिसत असेल की मी त्या ठिकाणी ती टाकली. तर साधारणपणे बघा आता उद्या जी सिस्टम आपल्याकडे उद्या 8 तारखेला देखील नाशिकसह उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता या उद्याच्या दिवस आहे. 9 तारखेला अंशतः ढगाळ वातावरण होईल. त्यानंतर ढग येथील हलका स्पेल जर इगतपुरी होटी त्र्यंबकच्या पश्चिम भागात सक्रिय असण्याची शक्यता आहे. आणि राज्याच्या इतर भागात जर विचार केला तर मोठ्या पावसाची शक्यता ही पुढच्या 8 दिवस नाहीये. मात्र मित्रांनो बघा, विदर्भ आता तसा विचार करायचा झाला, हा पावसाचा फोकस जिथं होता त्यामुळे मी 2 दिवसापासून फक्त उत्तर महाराष्ट्राचा ह्याच अंदाज देत होतो, कारण इकडे सिस्टमच नव्हत्या तेवढ्या क्वचित प्रसंगी त्या भागात होत्या. तर बघा जालना मराठवाडा हा जो भाग आहे किंवा विदर्भाचा भाग आहे या सिस्टीमने तिकडा तितकासा काही पाऊस त्या ठिकाणी दिलेला नाहीये. आता पुढच्या काळामध्ये साधारणपणे 15 तारखेपर्यंत पावसाची सिस्टम या बनताना दिसत नाही. 15 तारखेनंतर पुन्हा एकदा विदर्भाच्या बाजूने पावसाला सुरुवात होईल. आता ह्या ज्या ठिकाणी पाऊस झालाय राज्यामध्ये तर त्या ठिकाणी आता 1-2 दिवस तर वापस नाही पेरणी करण्याकरता. त्यानंतर तुम्ही 9 तारखेपासून मका, सोयाबीन वगैरे काही जे पिकं आहे तुमचे त्या ठिकाणी पेरणीला सुरुवात करा. 9 ते 15 पर्यंत सगळी पेरणी आपली पूर्ण झाली पाहिजे त्या ठिकाणी, लक्षात घ्या. कारण ओर खूप आहे आता आपल्याकडे. एकतर ती वाप म्हणतात, ती वाप त्या ठिकाणी नाहीये. ती झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी पेरणी करू शकता. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि बघा ज्या ठिकाणी मी जर माझे कोणी नवीनच अचानक एक जण आला आणि माझा व्हिडिओ पाहायला लागला, त्याला काहीही समजत नाही, त्याला काय समजत. त्यामुळे माझे जे व्हिडिओ आहे ते जर 4-4, 5-5 व्हिडिओ कोणी पाहत असेल तर दीपक भाऊ काय सांगता, शॉर्ट व्हिडिओ मध्ये मी काय सांगितलंय तर ते लक्षात येत असेल की हे सिरीजने हवामान सांगितला पाहिजे अंदाज. मग तो अंदाज तुम्ही पुढचा सांगा, मागचा सांगा की कसाही सांगा, परंतु त्याचा संदर्भ हा मागच्या 1 महिन्यापासून ते लागला पाहिजे, तरच तो अंदाज. नाहीतरी आज बरेचसे हवामान अंदाजक आज काय सांगतात उद्या काय सांगतात. मी सांगितलं होतं दुष्काळ पडणार आहे, मी सांगतो तो एल आहे, असं तसं. एल वर्ष आहेच 100%. परंतु मी नेहमी सांगतो की पाऊस का आला तर सिस्टीम बनली म्हणून पाऊस आला. जर सर्वदूर राज्यामध्ये पाऊस असता तर आपण म्हणलो असतो की एल प्रभाव नाहीये. परंतु त्या भागात आजही पाऊस नाही. मराठवाडा विदर्भाच्या भागात ज्या ठिकाणी झाला त्याच ठिकाणी पेरण्या झाल्या. बाकी ठिकाणी आजही मराठवाडा, विदर्भ, नंदुरबार सहित
इकडे उत्तर महाराष्ट्रात भाग बराचसा कोरडा भाग आहे. तर पाणी हा क्वचित ठिकाणी पाणी त्या ठिकाणी झाला. तर हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. पुढील 15 तारखेनंतर पावसाची शक्यता आहे. साधारण 8-9 तारखेला थोडं जळगावच्या भागातून ती जाणार, त्यामुळे ते नंदुरबार, धुळे, जळगाव त्या ठिकाणी पाऊस हा 8-9 तारखेला होईल. त्यानंतर नाशिककडेही उद्या चांगली पावसाची शक्यता दिसते, ती स्थानिक लोकल ढगांच्या याच्यावरती असेल. तर हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. आता जो कालचा जो काही रात्रीचा पाऊस पडला, हा पाऊस आपल्याकडे पश्चिम बाजूने जास्त होता आणि तो जो रेड अलर्ट दिला होता, रेड अलर्ट म्हणजे 70 मिलीमीटर पाऊस, तो पाऊस त्या ठिकाणी पडलेला आहे. आणि ढगफुटी जर झाली तर 200 ते 300-400 मिलीमीटर पाऊस पडू शकतो, लक्षात घ्या. त्यामुळे ढगफुटीची कसलीही शक्यता नव्हती आणि ढगफुटी होईल असे एकही पॅरामीटर त्या ठिकाणी काल नव्हते. परंतु आपण ते बोलू शकत नाही, कारण फार जबाबदार व्यक्तीने ते विधान केलेलं होतं, त्याच्यामुळे शेतकरी घाबरले. आणि बघा, माझे हवामान अंदाज जर जो पाहत असेल त्याला सगळं समजत असेल की दीपक भाऊंनी काय सांगितलं होतं. धन्यवाद.